पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हेमे, एवढे पैसे कुठून आले ग तुझ्याकडे? काल कपडे आणि आज हे एवढे पैसे, नेमकं काय चाललंय तुझं? तुला काय करायचंय? अगं पण ते बोलू नकोस, थोबाड फोडीन तुझं। अगं जा ना ग, मला माझं काम करू दे। न्या मुरडण्या पलीकडे काही काम आहे तुझ्याकडे? आणि विषय बदलू नकोस हा, मुकटाने सांग पैसे कुठून आलेत? मग तू आधी मला हे सांग की मला न विचारता माझ्या पर्सला हात का लावला? हेमे, अगं मी काय लहान आहे का आता? सारखं काय तुझं? लहान असतीस ना बरं झालं असतं। शिंग फुटलेस तशी हाताबाहेर गेलीस तू। हेमे, पैसे कुठून आलेत? मला नाही माहित। बऱ्या बोलानी सांगतेस की फोन काढून टाकू तुझा? माझा फोन दे। मी काय विचारते, मी पैसे कुठून आलेत? तुझी ती अवदस आहे ना, तिने दिली। दे इथे, काम आहे मला। नेत्रांनी एवढे पैसे दिलेत? हाँ आबा बोला। नेत्रा, मी बोलतीये। हाय बोल ना। मला सांग, तू हेमाला पैसे दिले होतेस का? नाही का ग, काय झालं? काल ती महागडे कपडे घेऊन आली आणि आज तिच्या पर्स मध्ये मला पैसे सापडले। तिला विचारलं तर ती म्हणते की तू दिलेस तिला पैसे म्हणून। मी नाही दिले। वाटलंच मला। तिला तर कशी सरळ करते ना बघच तू। नाही आई, तिला काही बोलू नकोस। का? आई ती इथे येऊन मला धमकी देऊन गेली आहे की माझा अर्धा पगार जर तिला नाही दिला तर मी अपशकुनी अवदस आहे असं इथे सगळ्यांना सांगेल। आणि आई तिला समजलंय की मी इथे नर्स म्हणून काम करते। काय? त्यापेक्षा राहू दे, उगाच ह्या सगळ्यामुळे अद्वैत साहेबांच्या हो आई। सुमन, मी करते हा आई तुला। सुमन, माझ्या रूम मधला आईस संपलाय, रिफिल कर। काकू, एक काम होतं जरा तुमच्याकडे। बोल। ह्यात जे इंजेक्शन लिहिलंय ते कसलं आहे तुम्हाला माहिती आहे? डॉक्टर आहे का मी? हा, मला का विचारतेस? तुम्ही एकदा बघा ना। नाही म्हणजे तुमच्या ओळखीत एखादा डॉक्टर असेल तर त्यांना विचारा, पण बघा ना एकदा। नाहीये, तू तुझं बघून घे। काकू, मला ना रुपाली बाई साहेबांनी हे इंजेक्शन अद्वैत साहेबांसाठी आणायला सांगितलंय आणि मला ह्या इंजेक्शन बद्दल फार काही माहित नाही ना, म्हणून विचारते, उगाच गडबड नको व्हायला। रुपालीने दिलेत तुला। कळेल कळेल। अगं, तू गेली नाहीस इंजेक्शन आणायला? डॉक्टर येतील अगं कधी, जा। आणि एक लक्षात घे, रिकाम टेकड्या लोकांबरोबर वेळ वाया घालवत जाऊ नकोस, किंमत ठेव वेळेची। डोळे वटारून समोरच्या व्यक्तीकडे बघितलं तर समोरची व्यक्ती घाबरेल, तर तो गैरसमज आहे, असं काही होत नसतं। जा, जाऊन ये पटकन। काकू, काही कळलं का? हा, आलाय माझ्या डॉक्टर फ्रेंडचा मेसेज। हा, इम्युनिटी वाढवण्याचं इंजेक्शन आहे, जा तू जाऊन घेऊन ये। धमकी? हो आबा, नेत्रांनी हेमाला तिचा अर्धा पगार दिला नाही ना, तर ही जाऊन तिचं सत्य सांगणार आहे तिकडे।
आणि नेत्रा नर्स नाही हे जर त्यांना कळलं ना तर ते घराबाहेर काढतील हो तिला. नाही सुनते, असं होता कामा नये. आपल्या नेत्राने आजपर्यंत खूप हाल सहन केलेत ग. देवीने तिला दिलेल्या दिव्य शक्तीला लोकांनी शाप मानलं, पण राजाध्यक्ष साहेबांसारखा भला माणूस तिला आपल्या मुलासाठी वरदान मानून त्यांच्या घरी घेऊन गेला. अगं आत्ता कुठे तिच्या नशिबात सुखाचे दिवस आलेत. अहो आबा, पण हेमाला नेत्राचं सुख बघवतंय कुठे? म्हणायला ती तिची सख्खी बहीण आहे, पण कशी वागते हे तुम्हालाही माहितीये. ठीक आहे, मी बोलतो हेमेशी. नाही आबा, बोलून काहीच उपयोग होणार नाही. मी तिच्याकडनं तिचा फोन काढून घेते. नको, अशाने ती आणखी भडकेल आणि रागाच्या भरात. अहो पण आता काय करायचं मग या पोरीचं? आई त्रिनयना देवी, माझ्या नेत्राला या संकटाशी लढायचं बळ दे. नेत्रा, आणलंच इंजेक्शन? हो, हे मी आलेच. ऐक ना, जरा चल माझ्या बरोबर. बाईसाहेब, अद्वैत साहेब एकटे असतील ना? मी पटकन बघून येऊ. चल ग, ये. काय ग? आई, आजपासून नेत्रा पूर्ण वेळ बाबांची काळजी घेईल. अगं कशाला? मी थांबते. हे नाही दुसऱ्या कोणाकडून काही करून घेणार. बघ, यांना नाही दुसरं कोणी चालत ग. होईल हो सवय हळूहळू. बाबा, चालेल ना नेत्राने तुमची काळजी घेतली तर? तुमच्यामुळे आई अडकून पडतात की नाही घरात, बाहेर नाही जाता येत त्यांना. आणि नेत्रा नर्स आहे, ती व्यवस्थित काळजी घेईल तुमची. चालेल ना? चालणार आहे, चालेल म्हणतायत. हो ना? चालेल म्हणतायत. नेत्रा, काही लागलं तर मला सांग. तू आता इथे आहेस ना, मग मी भटकायला मोकळी. मी जरा वॉक घेऊन येते. तू थांब इथेच, अजिबात इथून हलू नकोस. हा? पण बाईसाहेब, अद्वैत साहेब. अगं बरा आहे तो आता, हिंडायला फिरायला लागलाय. पण बाबांकडे बघ, त्यांना बिचाऱ्यांना हातपाय सुद्धा धड हलवता येत नाहीत ग. त्यामुळे तू इथेच थांब. अगदी जग इकडचं तिकडे झालं तरी हलू नकोस इथून. काळजी घे त्यांची. तरी एकदा शेखर साहेबांशी बोलून घेऊ मी. मी आहे ना, मी बोलेन त्यांच्याशी. तू टेन्शन घेऊ नकोस, बाबांची काळजी. थांब इथेच.
निवांतपणे बसलायस? मग काय करू? काम झालं? काय वाटतं तुला? उगाच वेळ काढू नकोस बडबड करून. ताई तू मला एखादे काम सांगितलंस आणि मी ते केलं नाही असं कधी झालंय का? काम झालेलं आहे. थांब. या ताई, डॉक्टर एकदम वेळेत आलेले. काय घेणार, चहा कॉफी? कुठे आता चहा कॉफी वगैरे, आपण आपलं काम करून टाकू म्हणजे आपणही मोकळे, डॉक्टरही मोकळे. पेशंट कुठे? दाखवतो ना, या. चल. आधी डॉक्टर आलेत, इंजेक्शन घ्यायचं ना. उठ. खरंच गरज आहे का इंजेक्शनची आता? अरे म्हणजे काय, लवकर बरं वाटायला हवं की नाही? अरे भांजे, इम्युनिटी वाढवणारं इंजेक्शन आहे. एकदा काही इंजेक्शन घेतलंस की एका झटक्यात ओके. काय डॉक्टर, हो की नाही? चल 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 चल. बसा. हळू हळू. हा, रिलॅक्स. खरंच काहीच गरज नाही. गरज आहे. इथेच थांब. अगदी जग इकडचं तिकडे झालं तरी हलू नकोस इथून. बाबांकडे बघ, त्यांना बिचाऱ्यांना हातपाय सुद्धा धड हलवता येत नाही तर. आजोबा ऐका ना, मी जाऊन येऊ? खरंच लगेच येते. हां, मी आलेच. काय झालं नेत्रा?
साहेब ते डॉक्टर इंजेक्शन देत आहेत, काय झालं? नाही, नका देऊ. काय नेत्रा, काय झालंय? का ओरडत आलीस अशी तू? साहेब आजोबांना बरं वाटत नाहीये. त्यांना खूप त्रास होतोय. तुम्ही चला लवकर. डॉक्टर चला तुम्ही प्लीज, आजोबांना आधी चेक करा. हो. अरे डॉक्टर चला ना प्लीज लवकर. आई मामा चल तू पण. त्यांना खूप त्रास होतोय, काहीतरी होतंय त्यांना. मी तर इंजेक्शनची ही बाटली आणली होती, मग ही दुसरी बाटली. याचा अर्थ आजोबा, आजोबा काय होतंय तुम्हाला? बाबा, हे तर एकदम बरे दिसत आहेत. बाबा, आजोबा काही त्रास होतोय का तुम्हाला? डॉक्टर प्लीज एकदा चेक करा ना तुम्ही. He is absolutely fine. Pulse normal है. आर यू श्योर? Yes. पण मग नेत्रा असं का म्हणाले की? अगं तू कुठे राहिली होतीस? आणि बाबांना काहीच झालं नाहीये, बरे आहेत ते. तू का म्हणालीस असं?